भारतीय शेअर बाजारात सातत्यानं घसरण सुरू आहे। आजही शेअर बाजाराची सुरुवात ग्रीन झोनमध्ये झाली, मात्र लगेचच बाजार रेड झोनमध्ये गेला। सेन्सेक्स 76 अंकांच्या वाढीसह उघडला, तर निफ्टीने 4 अंकांच्या किंचित वाढीसह सुरुवात केली। मात्र ही तेजी लगेच फिकी पडली, कारण त्यानंतर सेन्सेक्स 400 तर निफ्टीमध्ये 150 पेक्षा जास्त अंकांची घसरण पाहायला मिळाली। परदेशी गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या सततच्या विक्रीचा फटका भारतीय शेअर बाजाराला बसतोय। बाजारातील घसरण आणि अस्थिरतेच्या काळात अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडमधील SIP बंद करण्याचा सुद्धा विचार करतायत। तर आता शेअर बाजारातली ही परिस्थिती लक्षात घेता SIP बाबत तज्ञांनी इशारा दिलाय। याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत शेअर मार्केट तज्ञ रचना रानडे। तर रचनाजी, साम टीव्हीवर तुमचं स्वागत आहे। तर थेट प्रश्नांकडेच वळतीये। मला सुरुवातीला सांगा की शेअर मार्केटमध्ये अस्वस्थता का निर्माण झाली आहे? अनेक फॅक्टर्स आहेत, असं नाही मी म्हणू शकत की अमुक एकच फॅक्टर आहे ज्याच्यामुळे आता अस्वस्थता निर्माण झालेली आहे। तुम्ही बघितलं असेल तर सप्टेंबर 2024 मध्ये जेव्हा मार्केटने ऑल टाइम हाय हिट केलं, त्याच्यानंतर आपली रुपयाची झालेली घसरण तो एक महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे। दुसरं म्हणजे बॉन्ड यील्ड्स। आता US गव्हर्नमेंटचे जे बॉन्ड यील्ड्स आहेत ते सुद्धा बऱ्यापैकी वरच्या स्तरावर गेलेले आहेत। सिंपल असतं, जेव्हा फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असतात त्यांना जर भारतीय बाजारामध्ये येऊन जर अमुक परतावा मिळत असेल, तर त्याच्यापेक्षा अगदी जस्ट कमी परतावा जर त्यांना त्यांच्या मायदेशी मिळणार असेल, अगदी 1-1.5% फरक असून जर त्यांना त्यांच्या मायदेशी मिळणार असेल, आणि ते सुद्धा बऱ्यापैकी सेफ का, कारण US बॉन्ड यील्ड्स जे असतात ते US गव्हर्नमेंटच्या बॉन्ड्सवर मिळणारा परतावा असतो, तो तर खूपच सेफ ॲज कम्पेअर्ड टू इक्विटीज। सो जेव्हा फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आत्ता भारतात गुंतवायला आले होते पैसे, आणि त्यांना कळालं की आत्ता बऱ्याच ज्या गोष्टी झाल्या, जसं उदाहरणार्थ Q2चे अर्निंग्स काही एवढे भारी आले असं नाही, Q3चे अर्निंग्ससुद्धा एवढे चांगले नाही आले। सो मूळ जी ग्रोथ आपण म्हणतो आत्ता, एक डोमेस्टिक ग्रोथ जी आहे ती आता कुठं ना कुठं तरी थोडीशी कमी झालेली आहे। तर आता दुसरा प्रश्न असा आहे की मध्यम वर्गाने SIP किंवा इक्विटी स्वरूपात बाजारात गुंतवणूक करावी का? SIPच्या स्वरूपाने 100% गुंतवणूक केलीच पाहिजे। मला विचाराल पर्सनली तर मी अजूनही माझी एकही SIP बंद केलेली नाही। त्याचं कारण खूप सोपं आहे। आपण मॅथमॅटिकली जरी बघितलं तरी SIP सगळ्यात जास्ती चांगलं कधी परफॉर्म करते, जेव्हा बाजार पडत असतो तेव्हा तुम्हाला एक कमी किमतीत एखादा ॲसेट घ्यायची, एखादा इक्विटी कुठलाही स्टॉक घ्यायची किंवा म्युच्युअल फंड घ्यायची, एक लोअर लेवलला तुम्हाला संधी मिळते, ज्याच्यामुळे तुमची ॲव्हरेज कॉस्ट जी असते ती कमी येते। आता सिंपल आहे, मी अमुक एखादा म्युच्युअल फंडमध्ये या लेवलला इन्व्हेस्ट केलं, मग या लेवलला केलं, मग या लेवलला केलं, मग या लेवलला केलं, सो त्याची ओव्हरऑल ॲव्हरेज कॉस्टच कमी आलेली आहे। आता जेव्हा कधी ना कधीतरी बाजार परत नीट होईल, तर जेव्हा बाजार वरती यायला लागेल तेव्हा माझी ॲव्हरेज कॉस्ट कमी असल्यामुळे मला पटापटा परतावा मिळू शकतो। तर या काळात सोन्यात गुंतवणूक करावी की FD किंवा SIP म्युच्युअल फंड निवडावा, अशी की यापासून दूरच राहिलेलं बरं? तर नेमकं काय केलं पाहिजे? SIP तर माझं ऑल टाईम फेवरेट आहेच आणि ते मी करत राहते आहेच, पण SIPs कशासाठी, तर एखाद्या लॉंग टर्म गोलला अचीव करण्यासाठी। उदाहरणार्थ मी जर एखादी SIP करते कारण मला लेटेस्ट 6 वर्षानंतर घर घ्यायचं आहे, त्याचं डाऊन पेमेंट करण्यासाठी मी SIP करते, तर मी ती कंटिन्यू करणारच करणार। दुसरं, गोल्डमध्ये गुंतवणूक करावी का, तर हो तीही करावी का, कारण गोल्ड आणि इक्विटी जनरली शॉर्ट टर्ममध्ये विरुद्ध दिशेने जातात। आत्ता तुम्ही बघत असाल तर इक्विटीज खालती जात आहेत पण गोल्डवरती येत आहे। सो असं म्हणतात की तुमच्या पोर्टफोलिओला एक बेसिक आधार मिळवायचा असेल तर गोल्डमध्ये गुंतवणूक करावीच एखाद्या व्यक्तीने। आणि किती टक्के तुमच्या पोर्टफोलिओमध्ये गोल्ड असावं, तर टिपिकली असं म्हटलं जातं की तुमच्या टोटल पोर्टफोलिओच्या 10% तरी गोल्डमध्ये असावं। आणि तिसरं तुमचं आहे FDs, तर FDsमध्ये सुद्धा गुंतवणूक करायला हरकत नाही का, तर अजूनही करायला हरकत नाही, पण कशासाठी, तुमचे जे शॉर्ट टर्म गोल्स आहेत ते मीट करण्यासाठी FDs अजूनही करायला पाहिजेत। तर रचनाजी, धन्यवाद। गुंतवणुकी संदर्भात आपण एवढ्या सोप्या भाषेत विश्लेषण केलं, तर त्या संदर्भात तुमचं खूप खूप धन्यवाद।